नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तूर पिकातील महत्त्वाच्या व गंभीर असलेल्या स्टेरिलिटी मोझॅक या रोगाला प्रतिकारक जनुकाचा शोध लावण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश मिळालंय। जीनोमिक्स शाखेतील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर संशोधनात झालाय। या यशामुळे सीएमडी रोगाला प्रतिकारक विविध जाती विकसित करून शेतकऱ्यांचं नुकसान थांबवणं शक्य होणार आहे। इक्रिसॅट व आयसीएआर या संस्थांच्या भागीदारीतून हे संशोधन कार्य घडलंय। स्टेरिलिटी मोझॅक हा तुरीवरील महत्त्वाचा रोग आहे। या रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीचं सुमारे 90% नुकसान होतं। तूर उत्पादकांना त्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं। हीच गंभीर बाब लक्षात घेऊन अत्याधुनिक पीक पैदास तंत्रज्ञान कार्यक्रमातून त्यावर उपाय शोधण्याचं काम शास्त्रज्ञ करत होते। इक्रिसॅट संस्थेच्या जीनोमिक्स, प्री-ब्रीडिंग व बायोइन्फॉर्मॅटिक्स विभाग भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत भारतीय डाळवर्गीय संशोधन संस्था उत्तर प्रदेश, डॉक्टर राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ बिहार आणि भारतीय कृषी संशोधन संस्था आसाम यांनी भागीदारीत हे संशोधन कार्य केलंय। स्टेरिलिटी मोझॅक रोगाला CCS-MD04 हे जनुक प्रतिकारक असल्याचा निष्कर्ष या संशोधन कार्यक्रमातील शास्त्रज्ञांनी काढलाय। इक्रिसॅट संस्थेचेच विकसित केलेल्या आशा या सर्वाधिक लागवड होणाऱ्या लोकप्रिय वाणातूनच या जनुकाचा शोध लागलाय। त्यासाठी जीनोमिक्स, पिनोमिक्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उच्च क्षमतेच्या संगणकीय विश्लेषण तंत्रज्ञानाचा आधार घेण्यात आला। सीएमडी रोगाला उच्च प्रतिकार करण्याची क्षमता या जनुकात आहे। या संशोधनामुळे भारतातच नव्हे तर आशियाई देशांमध्ये तुरीच्या अधिक प्रतिकारक्षम जाती विकसित करून शाश्वत उत्पादन घेण्याच्या आशा पल्लवित झाल्यात। तुरीचे प्रतिकारक वाण विकसित करण्याच्या संशोधन कार्यक्रम इक्रिसॅट 1975 पासून राबवतोय। तुरीतील विषाणूजन्य रोग व वाहक कोळी यामध्ये भिन्नता आढळल्याने काही वाणांना प्रत्यक्ष शेतात मर्यादित यश मिळालं। ताज्या संशोधन अभ्यासात एसएमडी रोगाला प्रतिकारक आशा व रोगाला बळी पडणाऱ्या मारुती या दोन वाणांच्या जीनोमिक्सचा संदर्भ वापरण्यात आलाय। तुरीच्या अन्य जंगली वाणांमधून अजून काही प्रतिकारक जनुके शोधण्यासाठी देखील संशोधकांची ही टीम सज्ज झाली आहे। विविध संस्थांच्या भागीदारीतूनच संशोधन जलद गतीने पुढे नेण्याचे ध्येय ठेवण्यात आलंय। त्यातूनच भारताला डाळवर्गीय उद्योगात स्वयंपूर्णता मिळवून देणं शक्य होणार आहे असं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय। इक्रिसॅट संस्थेचे जीनोमिक्स, प्री-ब्रीडिंग व बायोइन्फॉर्मॅटिक्स विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर मनीष के पांडे म्हणाले की या संशोधन कार्यक्रमातून जनुका संबंधीची नवी माहिती उजेडात आली आहे। त्या आधारे जनुकीय एडिटिंग तंत्रज्ञानाला चालना देणं व त्यायोगे जनुकीय सुधारणा घडवून आणणं शक्य होणार आहे। तर एसएमडी रोगाचे गांभीर्य किंवा व्याप्ती पाहता इक्रिसॅट व आयसीएआरच्या शास्त्रज्ञांनी संशोधनात एक महत्त्वपूर्ण शिखर गाठलंय। या संशोधनामुळे तुरीच्या अधिकाधिक प्रतिकारक जाती विकसित करणं शक्य होणार आहे अशी प्रतिक्रिया इक्रिसॅटचे महासंचालक डॉक्टर हिमांशु पाठक यांनी दिली आहे। इक्रिसॅटच्या संशोधन आणि नमोन्वेष विभागाचे उपसंचालक डॉक्टर स्टॅनफोर्ड ब्लेड म्हणाले की आयसीएआर संस्थेबाबत असलेल्या दीर्घकालीन भागीदाराचे मूल्य आम्ही जाणतो। या संशोधन कार्यक्रमासाठी CGIAR आणि गेट्स फाउंडेशनचे सहकार्य लाभले, त्यांचेही आभार मानणे गरजेचे आहे। इक्रिसॅटच्या या जीनोमिक्स आणि प्री-ब्रीडिंग कार्यक्रमातून घडणाऱ्या संशोधनाद्वारे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यास प्राधान्य देण्यात आलंय। अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।